नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातला असा पारंपरिक पदार्थ कोथिंबीर वडी. आता त्याच्यासाठी मी एक कोथिंबीरची जुडी घेतली आहे. ती चांगली स्वच्छ निवडायची आणि 4-5 वेळा धुवायची, कारण त्याला माती असते खूप देठाला. ती चांगली मी धुवून घेतली आहे आणि आता मी कापून घेणार आहे बारीक, एकदम बारीक कापायची. आणि त्याच्यासाठी आता मी ही पेस्ट करून घेणार आहे. मिरची 4-5 मिरच्या घेतल्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेणार आहे. त्याची आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊया, किंवा तुम्ही खलबत्त्यात कुटलं तरी चालतं, ओबडधोबड कुटायचं. आणि आता ही कापलेली कोथिंबीर एका भांड्यात घेतली. आता आपण ते मिक्स करूया. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, अंदाजे म्हणजे बेसन जितकं बसेल तेवढं घ्यायचं. आणि मी हे पोहे घेतलेत, कुरकुरीतपणा येतो आपल्या वडीला. त्याच्यासाठी मी एक अर्धी वाटी हे घेतलेलं पोहे आणि ते भाजून घेतले. आता या कोथिंबीरमध्ये मी 1 चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा लाल तिखट, आणि जी पेस्ट आपण बनवून घेतली ना मिरची, लसूण आणि जिऱ्याची, ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. ह्याला अंगचंच पाणी सुटतं कोथिंबीरीला. आता आपण मीठ टाकलं ना की मग त्याला पाणी सुटेल, आणि मग त्याच्यातच आपण ते बेसन आणि ते सगळं कालवून घ्यायचं. जर गरज पडली तरच थोडं थोडं किंचित पाणी टाकायचं. मी थोडंसं पाणी वापरलं आहे ह्याच्यासाठी. आता आपण बेसन टाकून घेऊया. हे सगळं झालं, पाणी थोडं सुटलं आहे त्याला. आता बेसन मिक्स करूया आणि हे पोहे भाजून त्याची पावडर बनवून घेतली, ती पण मिक्स करूया आता. आणि हे ओवा आहे, हा ओवा हातामध्ये थोडासा असा मळून मग तो मिक्स करायचा. आणि हे पांढरे तीळ घेतले आहेत आणि थोडंसं किंचित हळद, हे आपलं हिंग. आता हे सगळं मिक्स करायचं, कालवायचं चांगलं. थोडंसं पाण्याची गरज लागली मला, मी थोडंसं पाणी वापरलं आहे, हातावर घेऊन मळून घेतलं ते. आणि मग आता ते जे माझ्याकडे जे इडली पात्र आहे इडली बनवायचं, ते मी पाणी त्याच्यात गरम करायला ठेवलेलं, त्याच्यात ते वाफवायचं आहे. थोडंसं मी बेसन परत एकदा वापरले, थोडंसं मला सैलसर वाटलं ते, तर मी अजून थोडंसं बेसन वापरलं त्याच्यात. आता ह्या डिशला मी तेल लावून घेणार आहे. हे तेल लावल्यामुळे आपली जी वडी आहे ना ती लवकर म्हणजे सुटते, अशी निघते, चिकटत नाही. आता हे सगळं मिश्रण आपण या ताटाला थापून घेऊया आणि वरतून मग थोडेसे आपले जे पांढरे तीळ आहेत ते लावून घ्यायचे. वडी जेव्हा आपण फ्राय करू ना तेलात, तेव्हा खूप छान लागते, तीळ क्रंची होतात. आता हे सगळे तीळ आपण लावून घेऊया आणि मग वाफायला ठेवूया. आता हे मी भांडं गरम करून घेतलेलं पाणी, आता त्याच्यात हे लावून 25 मिनटं मी वाफवलं. आणि मग आता हे आपलं वाफवून झालेलं आहे. आता हे थंड करायला ठेवायचं, आणि थंड झालं की मग आपण स्क्वेअर शेपमध्ये आपण कापून घ्यायचं. आता हे आपण असं, हे बघा, निघतात स्क्वेअर शेपमध्ये. आणि थोडं गरमच आहे, वाफ पण निघते. आणि आता तेलात फ्राय करून घेऊया. शॅलो फ्राय केलं तरी चालतं, मी डीप फ्राय केलं, त्याच्याने छान खमंग लागतात. आता या फ्राय करून झाल्यात. मी तुम्हाला एक उघडून दाखवते, ती आतून कशी दिसते. ग्रीन कलर आला आहे आणि वरतून असा
गोल्डन ब्राऊन कलर आहे. आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत. कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. कशी